सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. पाठकणा समस्थितीमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीत स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता, चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. यथाशक्ती 15 आवर्तन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडता पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन उजव्या नाकपुडीने. सावकाश कृती थांबून डावा हात गुडघ्यावर. उजव्या नाकपुडीने आपण ही कृती केली आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन डाव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली. आपण केली श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. करणार आहोत कपालभाती. यथाशक्ती 15 आवर्तन. दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात यथाशक्ती 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. हे करताना कपाळावर कुठलाही ताण नसेल. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओंकार एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. श्वास भरून घेऊया. ओ. पुन्हा एक श्वास भरून घेऊया.
ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आई वडील आद्य गुरुजन इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब आपले संपूर्ण डोळे चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे आणि तेच हात आपला गळा, छातीचा भाग, आपले दोन्ही हात पोटावर. तेच हात फिरून दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर येतील. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सावकाश हळूहळू पापड्यांची उघडझाप उघडझाप करून डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरू करूया. आज आपण सुरुवात दंडस्थितीपासून करतोय. स्टँडिंग मध्ये उभं राहायचंय. दंडस्थितीमध्ये विश्रांती घ्या. करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी. आता ज्यांना वर्टिगोचा त्रास असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर त्यांनी मात्र हे जे आपण गोलाकार फिरणार आहोत ते करणं टाळा. ठीक आहे. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. मग दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं थोडस. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपण जे चक्की चालन करतो ना बसून, तीच कृती फक्त आपण ती आता उभं राहून करतोय. आणि आता सुरू करूया. उजव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि गोलाकार फिरायला सुरुवात करायची. सावकाश फक्त 3 वेळा आपण गोलाकार फिरतोय. 1. उजवीकडून डावीकडे अगदी सावकाश फिरा. 2. हाताची पकड तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं खाली नेण्याचा प्रयत्न करा. 3. बरोबर. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. पुन्हा हातांची बोटं गोफवलेत डावीकडून उजवीकडे. 1. 2. आणि 3. 3 वेळा झालं की थांबवा. हात तसेच ठेवा. पायामधलं अंतर पण तसंच ठेवा. फक्त हातांची बोटं आपली आपण तपासून घ्या. स्ट्रेच केलेली आहेत. हा. आणि आता आपल्याला इथं उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडून खाली झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे खाली झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत वर यायचंय. छान. पायामधलं अंतर कमी करा. हात तसेच ठेवा. पायातलं अंतर कमी करा. बरोबर. दोन्ही पाय जोडून घ्या. हात स्ट्रेच करायचे वरच्या वर. टाचा जमिनीपासून वर उचला. आपण थोडस सलग करतोय कृती. टाचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच. ताडासन. स्ट्रेच. स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती.
जाणीव श्वासाची. परत दोन्ही पाय जुळले आहेत, हात शरीराच्या जवळ. हातांची बोटं पुन्हा एकदा एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. मानेच्या मागे. ठीक आहे. कोपरं समोरून जॉईंट करून घ्या. आणि आता श्वास घेत हाताची कोपरं लांब करा. आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता दोन्हीही हातांची बोट आपल्या खांद्यांवर ठेवा. आपण जी गोंफली होती ती सोडून द्या, खांद्यावर ठेवा. पुन्हा श्वास घेत आपल्याला खांदे असे वर घ्यायचे, म्हणजे हात वर. आणि श्वास सोडत खाली, साईडने खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. आता दोन्ही हात समोर घ्या, समोरच्या बाजूने. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा, दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. रिलॅक्स. करूया आपण हिप रोटेशन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवरती. आणि आता सुरू करा. हात कमरेवरती. आता आपल्याला एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे अशा प्रकारे रोटेशन करायचंय, क्लॉकवाईज. 1, बरोबर. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. आता डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्हीही पायांमध्ये आता जास्तीत जास्त अंतर आपण करणार आहोत त्रिकोणासन ट्विस्टिंग. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आपला चेहरा जमिनीला समांतर असेल. आता उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे न्यायचाय. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डाव्या हाताचा खांदा एकदम रिलॅक्स करा. हाताची पाचही बोटं जुळलेली असतील आणि नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती प्रयत्न असेल कुठेही ओव्हर ट्राय करू नका. आपली क्षमता ओळखा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. गळ्यावरती ट्विस्ट, पाठकड्यावर ट्विस्ट, हातापायांमध्ये स्ट्रेच. या सगळ्याचा अनुभव जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. हात तसेच ठेवायचे. हीच कृती विरुद्ध बाजूने करणार आहोत. पुन्हा आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आता डाव्या हाताने उजवा पाऊल पकडायचंय. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे न्या. उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेली. उजवा खांदा एकदम रिलॅक्स करा. दोन्हीही खांदे रिलॅक्स. आता विरुद्ध बाजूने पाठकडा, गळा तिथे ट्विस्ट आहे आणि नेहमीप्रमाणेच हातापायांना स्ट्रेच आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय.
उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ करा, आडवा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, बरोबर. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करणार आहोत आपण वेगळी कृती आहे थोडीशी. याला वायू निष्कोनासन असं म्हणतात. म्हणजेच आपली उत्सर्जनाची जी कृती आहे किंवा ती जी प्रक्रिया आहे पोट साफ होण्याची, तर त्यासाठी हे उपयुक्त ठरतं ही कृती. तर इथे दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, म्हणजे अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल. आता दोन्ही आपले हात आहेत ते आपल्या पायाच्या तळव्यांच्या खाली घ्यायचे, म्हणजे उजव्या पावलाखाली उजव्या हाताची 4 बोटं, डाव्या पावलाखाली डाव्या हाताची 4 बोटं आपल्याला ठेवायची आहेत. ठीक आहे. ही स्थिती घेतली प्रत्येकाने. खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता श्वास घेत घेत खाली बसा. नजर सिलिंगकडे. दोन्ही हात आतल्या बाजूने असतील, हा बाहेरच्या बाजूने नसतील, बरोबर. आणि पुन्हा श्वास घेत श्वास सोडत वर या. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. आता श्वास घेत घेत खाली बसा. श्वास घेत खाली बसा, बरोबर. आपली हाताची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या. हाताचे तळवे काढून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. बरं, हाताची कोपरं गुडघ्याच्या इथे स्ट्रेच करा. गुडघ्यावर नाही ठेवायची, गुडघ्याच्या आतल्या बाजूने स्ट्रेच करायचे आहेत, आतल्या बाजूने. आणि हात जे आहेत हे बघा जमिनीला पॅरलल असतील, जमिनीला पॅरलल. पाठकडा सरळ. हा, ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उभं राहून करा, काही हरकत नाहीये. पाठकडा सरळ. बरं, आता सगळ्यांनीच श्वास घेत टाचा वर उचलायच्या, श्वास सोडत खाली. जे उभे आहेत त्यांनी सुद्धा तशीच कृती करा. श्वास घेत टाचा वर घ्या आणि श्वास सोडत खाली. आणि ज्यांनी आपली स्थिती घेतलीये त्यांनी सुद्धा तसंच कृती करायला सुरुवात करूया. श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. परफेक्ट. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. आता श्वास घेत टाचा वर घ्या आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं थांबा. सगळ्यांनीच यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. ठीक आहे. सावकाश टाचा खाली घ्या. श्वास घेत घेत जे बसलेत त्यांनी उभं राहायचंय. श्वास घेत घेत वरती या. हात खाली आणि विश्रांती. जी आपण आता कृती केली स्त्रियांसाठी सुद्धा लाभदायक ठरते. जे काही गायनॅकच्या रिलेटेड अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. जोड श्वासाची. सूर्यनमस्कार करूया. आज आपण थोडंसं एक वेगळं व्हेरिएशन घेणार आहोत सूर्यनमस्कारामध्ये. तर आधी दाखवते, मग बघू आणि मग एकत्रित करा. जुन्या साधकांना माहिती आहे आपण डायबिटीज वाले सूर्यनमस्कार जे करतो ते आता आपण करणार आहोत. जुन्या साधकांना माहितीये. नवीन साधकांनी आधी बघा, मग आपण पुढचे नमस्कार एकत्रित करूया. तर इथे मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. आधी बघून घ्या कृती कशी केली जाते, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवात आपली गायत्री मंत्रानेच होणार आहे. तर मी आता तुम्हाला फक्त कृती दाखवते आणि मग आपण गायत्री मंत्राने सुरुवात करू. तर पहिलं जे आहे ते म्हणजेच नमस्कारासन. इथे आपण न घेता पहिलं हस्त उत्तानासन, 1, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 4
दंडासन. आता 5वी कृती बघा कशी आहे. 5 आपल्याला शशकासन करायचंय. म्हणजे गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, सीटचा भाग आपल्या पायावर आणि कपाळ जमिनीवर. हे झालं 5 शशकासन. याला डायबिटीज वाले यासाठी म्हणतात की तुमच्या पोटावरती प्रेशर येतो, म्हणून हे डायबिटीज वाले सूर्यनमस्कार. ठीक आहे. 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर आपली नेवल रिजनकडे. पुन्हा 9 शशकासन, गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर, हात डोक्याच्या दिशेने सरळ ताणले गेले. 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलन. त्यानंतर 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. तर अशा प्रकारे आपल्याला आज सूर्यनमस्कार करायचे आहेत. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल. सुरू करूया आपण. मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. दोन्ही हात जोडून घ्या. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 1 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 2 हस्तपादासन, दोन्ही हात खाली, हनुवटी गळ्याकडे. 3 उजवा पाय मध्ये, अश्वसंचलन. 4 दंडासन. बरोबर. 5 शशकासन करायचंय. गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, सीटचा भाग पायावर. 5 आपण केलंय शशकासन. 6 अष्टांगासन, जसं आपण नेहमी करतो तसंच तिथल्या तिथेच. 7 भुजंगासन, नजर सिलिंगकडे. बरोबर. 7 पर्वतासन, टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर नेवल रिजनकडे असेल. 8 पर्वतासन केलंय. 9 पुन्हा गुडघे जमिनीला टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि आपलं कपाळ जमिनीवर, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ आहे, स्ट्रेच. आपण केलंय 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलन, नजर सिलिंगकडे. 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. अजून एक करूया. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 आपला डावा पाय मागे, अश्वसंचलन. 4 दंडासन. 5 शशकासन, गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 पुन्हा गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, कपाळ जमिनीवर, सीटचा भाग पायावर. 9 शशकासन. 10 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. अजून 2 करूया म्हणजे व्यवस्थित लक्षात राहतील. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 उजवा पाय मागे, अश्वसंचलन. 4 दंडासन. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशकासन.
10 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. 12 नमस्कार. आता एक करूया अजून. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्तपादासन. 3 डावा पाय मागे अश्वसंचलन. 4 दंडासन. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. पुन्हा 9 शशकासन. 10 डावा पाय पुढे अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. 12 नमस्कार. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडा. जाणीव श्वासाची. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले हात गुडघ्याच्या जवळ ठेवा, खाली जमिनीवर. गुडघेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी दोन्ही हात मांडीवर, हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासा. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. बंद डोळ्याने निरीक्षण. दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. गुडघे आणि मांड्या जुळलेल्या आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. आपले बरेचसे रोग, व्याधी आपल्यापासून लांब राहतात या आसनाच्या अभ्यासामुळे. कारण की आपल्या पोटाचं आरोग्य सुधारतं, आपली पचन संस्था सुधारते. त्यामुळे सगळ्या व्याधी आपल्यापासून लांब राहतात. करणार आहोत आपण याच्यातूनच पुढे जाणारी मंडूक मुद्रा. मंडूक म्हणजे काय? बेडूक. तर बेडकाप्रमाणे किंवा त्याच्या आकृतीप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती दिसते, म्हणून त्याला मंडूक मुद्रा म्हणतात. सोपी आहे, एकत्रित करू शकतो. फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा ऑपरेशन झालं असेल गुडघ्यांचं, तर मात्र जास्त स्ट्रेच घेऊ नका. त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना वज्रासनात जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. ठीक आहे. बाकीच्यांनी आपले जे पाय जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करा. फक्त गुडघे मांड्या लांब करा. आपले पायाचे जे अंगठे आहेत मागे ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीतच असतील. फक्त गुडघे आणि मांड्या ज्या जुळलेल्या आहेत त्या आपण लांब केल्या. पावलांची स्थिती आपल्याला बदलायची नाहीये. फक्त पाय आपण लांब केलेत एकमेकांपासून. ठीक आहे. हाताची खांदे रिलॅक्स ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स. आता पुढची कृती. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक ताण द्यायचा हलकासा. बरोबर. आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला सुद्धा एक हलकासा ताण द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी पण हीच कृती करायची आहे. नजर समोर आणि मग डोळे मिटून घ्या. मान आपल्याला मध्यभागीच ठेवायचे, ती पुढे मागे न करता मान मध्यभागी. डोळे मिटलेले आहेत आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. इथे तुम्ही एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करा. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. आपला संपूर्ण शरीराचा भाग, आपला ऍनसचा भाग एकदम रिलॅक्स करा. नकळत आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन करतो, तर एकदम रिलॅक्स. चेहरा शांत. बरोबर.
सावकाश डोळे उघडायचे. आधी वर असलेला डावा हात खाली घ्या, मग उजवा हात. ही जी आपण केली ती मंडूक मुद्रा. पुढे आपण करणार आहोत सिंह मुद्रा. तर पुन्हा एकदा ज्यांना या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा आणि आपल्या दोन्हीही हातांचे तळवे खाली जमिनीला टेकवा. हाताची बोटं आतल्या बाजूला पॉइंटेड असतील, आतल्या बाजूला. बरोबर. छान. आता ज्यांनी साधी मांडी घातलीये त्यांनी दोन्हीही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आणि हाताची कोपरं अशी बाहेर घ्यायचे. ज्यांनी साधी मांडी घातलीये त्यांनी अशा प्रकारे बसा. जे वज्रासनामध्ये करतायत त्यांनी अशी स्थिती धारण करा. खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. आपल्या जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीला लागू दे आणि नजर तुमची आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. नजर आयब्रो सेंटरकडे. जास्तीत जास्त जिभेचे स्नायू ताणा, चेहऱ्याचे स्नायू ताणा. डोळे मोठे करा. गळ्यावरती पूर्णपणे ताण आहे. चेहऱ्याचे स्नायूंना आलेला ताण, त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतंय. नजर आयब्रो सेंटरकडे आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. थोडा वेळ थांबा. अजून एकदा हीच कृती करायची आहे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर. जिभेचा शेंडा हनुवटी जवळ आणण्याचा प्रयत्न. नजर आयब्रो सेंटरकडे. पुन्हा ताण संपूर्ण चेहऱ्याला, गळ्याच्या इथे आणि आपल्या सॉफ्ट पॅटल्स म्हणजे आपल्या सलायव्हरी ग्लँड्स, आपल्या जिभेच्या ग्रंथींच्या इथे ताण. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. आपले गुडघे मांड्या जुळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून संपूर्ण सिंह मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. अल्झायमर सारखे त्रास आपल्यापासून लांब राहण्यासाठी ही सिंह मुद्रा अतिशय महत्वाची ठरते आणि त्याचबरोबर आपला मेंदू जो आहे तो सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. ब्रेन ऍक्टिव्हेट व्हायला मदत करते ही सिंह मुद्रा. थायरॉइड ग्लँड वरती ताण असतो. खूप सारे फायदे आहेत या मुद्रेचे. चेहऱ्याचं आरोग्य सुधारतं. तजेलदारपणा वाढतो या मुद्रेमुळे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. पावलांमध्ये थोडीशी हालचाल करून घ्या. कारण की आपण बराच वेळ होतो या स्थितीमध्ये, त्यामुळे पावलं किंवा गुडघे मांड्या आखडल्या असतील तर थोडीशी हालचाल करून घ्या. आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आणि आता सावकाश उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडावर उजवा हात, आपलं उजवं डोकं ठेवायचंय. उजवं डोकं म्हणजे आपलं डोकं ठेवायचंय उजव्या दंडावरती. दोन्ही पाय सरळ. डावा हात आपल्या शरीरावर असेल. ठीक आहे. आता उजवा हात जो सरळ आहे त्याचा स्टँड करायचा आहे. उजव्या हाताचा स्टँड करायचा म्हणजे आपल्या हाताच्या तळव्यावर आपलं डोकं. बरोबर. आता भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावरती विश्रांती घेतात त्याप्रमाणे आपण आता ही स्थिती घेतलीये, ज्याला अनंतासन म्हणतात. आणि आता आपला जो डावा हात आहे तो समोर घ्यायचा, आपल्या छातीच्या समोर. बरोबर. आता वर असलेला जो डावा पाय आहे तो आपल्याला जास्तीत जास्त पुढे आणि मागे करायचा. पुढे, मागे.
बरोबर. सपोर्ट आपण समोर हाताचा घेतलाय, डावा पाय पुढे आणि मागे, पुढे मागे, बरोबर. पुढे मागे, पुढे मागे. छान. पुन्हा पुन्हा पाय खाली घ्या. डावा पायावर, उजव्या पायावर डावा पाय आहे. आता हाच डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, बरोबर, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 फोल्ड, सरळ. 4 पाय फोल्ड, बरोबर, सरळ. 5. ठीक आहे. आता हाच डावा पाय तिथल्या तिथेच वर खाली करायचा आहे, तिथल्या तिथेच वर खाली. 1 2 3, नाही एवढा जास्त वर नाही घ्यायची गरज नाहीये, तिथल्या तिथेच करायचा. हा, बरोबर. बघा तुमच्या थाय मसल्स वरती, हिप जॉईंट्स वर खूप सारा प्रेशर येतो जेव्हा आपण तिथल्या तिथेच करतो तेव्हा. बरोबर. थांबा. थोडस रिलॅक्स व्हा आणि आता थोडं श्वासाकडे लक्ष देऊन पुढची कृती करूया. श्वास घेत घेत डावा पाय 90 डिग्री वर आणि श्वास सोडत सोडत खाली. अगदी सावकाश करा, क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून सावकाश. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत वर. आता डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. डावं पाऊल, पावलाची बोटं, अँकल, पोटरी किंवा गुडघा. छान. वर्षणाताई छान झालं. परफेक्ट. पाय जास्तीत जास्त स्ट्रेच, गुडघ्यातनं सरळ ठेवा. भले तुम्हाला पाय अंगठे नाही पकडता आले तरी चालेल, पण पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. हाताचा सपोर्ट मांडीच्या किंवा गुडघ्याच्या मागे द्या. बरोबर, छान. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. उलट चाल करताना हाताची पकड जी आहे ती सोडा. हात खाली घ्या आधी, मग डावा पाय सावकाश नियंत्रित खाली आपल्या उजव्या पायावर येईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. तीच कृती आता विरुद्ध बाजूने. आता डाव्या कुशीला वळा, डाव्या दंडावर आपलं डोकं ठेवा. डाव्या पायावर उजवा पाय असेल. एका सरळ रेषेमध्ये आहोत आपण. आता डावा हाताचा सॉरी उजवा हाताचा सपोर्ट समोर द्यायचा आहे, डाव्या हाताचा स्टँड करायचा आहे. आता वर असलेला उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे करायचं. 1 पुढे मागे, 2 पुढे मागे, 3 पुढे मागे, 4 पुढे मागे, 5. पुन्हा पाय वर, म्हणजे वर म्हणजे मध्यभागी. आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. 1 पाय फोल्ड, सरळ. 2 पाय फोल्ड, सरळ. 3 फोल्ड, सरळ. 4 पाय फोल्ड, सरळ. 5. बरोबर. आणि आता तिथल्या तिथेच वर खाली, तिथल्या तिथेच अप अँड डाऊन. 1 2 3 4 5. थांबायचंय. आता श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली, सावकाश. 3 वेळा ही कृती करणार आहोत आपण. श्वास घेत वर, सावकाशपणे सिंक्रोनायझेशन. आपला श्वास आणि हालचाल याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन. श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. परफेक्ट. आता लास्ट. श्वास घेत घेत वर आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा जे पकडता येईल ते पकडा. बरं. पाय मात्र गुडघ्यातलं सरळ. जर हात पावलापर्यंत पोहोचत नसेल तर अँकलच्या मागे, मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे तुम्हाला जिथे सपोर्ट देता येईल तिथे सपोर्ट द्या. पाय मात्र आपला गुडघ्यातलं सरळ असेल. ठीक आहे. आणि पुन्हा इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. श्वास घेतोय, सोडतोय. छान.
उलट चाल करताना आधी हाताचा सपोर्ट काढा, हात खाली घ्या, मग सावकाश पाय खाली घ्या, नियंत्रित. सावकाश खाली. छान. आपला डावा हात सरळ करा आणि मग पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चेहरा शांत. पुढची आपण कृती करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, आणि जसं आपण बटरफ्लाय करतो ना बैठक स्थितीमध्ये, तशी कृती करा. म्हणजे पावलं जोडून घ्या, दोन्हीही पावलं जोडून घ्या, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, सरळ. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. दोन्ही हात फोल्ड करायचे, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. हाताची घडी पूर्णपणे जमिनीवर. नकळत आपण कमरेचा भाग, सीटचा भाग वर उचलतो, तर तो पूर्णपणे खाली जमिनीवर रिलॅक्स सोडायचा आहे. हे थोडंसं विश्रांतीकारक आसन आहे, ज्याला उत्तान भद्रासन म्हणतात. डोळे मिटून घ्या, गुडघे मांड्या, तुम्हाला जेवढं जमिनीकडे सैल सोडता येईल तेवढा सैल सोडा. एका हाताने दुसऱ्या हाताचा आपण कोपर पकडले, हात डोक्याच्या दिशेने वर आहेत. चेहरा शांत. पुन्हा कमरेचा भाग बघा नकळत वर उचलला जाईल, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल, तर एकदम रिलॅक्स करा. एक हलकासा स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर सरळ. जी आपण हाताची कोपरं पकडली ती सोडून द्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आहेत. आता तेच हात जोडून घ्या तिथल्या तिथेच नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये, तिथल्या तिथेच डोक्याच्या वरती जे आहेत ते. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात सावकाश खाली आणा. दोन्ही हात खाली. हाताची नमस्कार स्थिती सोडून दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, रिलॅक्स. बघा कुठेही श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही, कुठेही कुठल्याही स्नायूवरती जास्त ताण येत नाही. फक्त आपले जे थाय मसल्स आहेत तिथे हलकासा स्ट्रेच होता. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. करणार आहोत आपण शलभासन. सायटिका प्रतिबंधात्मक आहे, पाठीची दुखणी सुद्धा कमी होतात. तर सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. तर जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवरती ठेवा, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली घ्या. हनुवटी जमिनीवरच आहे. गुडघे मांड्या जोडलेले आहेत, पावलं जोडलेली आहेत. आपले खांदे जे जमिनीकडे झुकलेले आहेत ते थोडेसे वरच्या बाजूने स्ट्रेच करा. दोन्हीही खांदे वरच्या बाजूने हलकेसे स्ट्रेच करा, म्हणजे खांदे जमिनीला पॅरलल येतील. ठीक आहे. हनुवटी जमिनीवर आहे. सुरुवातीला आपण एकेका पायाने शलभासन करणार आहोत. आता आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे. हनुवटी कुठेही वर उचलू नका. आणि आता आपल्या उजव्या अँकल जॉईंट्स मध्ये हलकीशी हालचाल करा. पावलामध्ये हलकीशी हालचाल उजव्या अँकल जॉईंट्स हलकासा वर खाली, म्हणजे पाऊल आपण हलकसं वर खाली करतोय. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा गुडघे मांड्या जुळले, थोडेसे खांदे रिलॅक्स करा.
पुन्हा स्थिती घेऊया. आपले हलकेसे खांदे वरच्या बाजूने स्ट्रेच करायचे आहेत. हनुवटी जमिनीवर आहे. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ घेऊन जमिनीपासून वर उचला. हनुवटी वर नाही उचलायची, फक्त खाली असलेला डावा पाय आपण वर उचललाय. आणि पुन्हा एकदा अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल अप अँड डाऊन. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह आहे. 4 ते 5 वेळेला ही हालचाल केली की मग पुन्हा कृती थांबवून डावा पाय खाली घ्या. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. जर जास्त मानेमध्ये त्रास वाटत असेल तर थोडा वेळ एका गालावर पडून विश्रांती घ्या. हात तसेच ठेवा मांडीच्या खाली. फक्त थोडा वेळ एका गालावर पडून विश्रांती. पुन्हा हीच कृती. पुन्हा हनुवटी जमिनीवर. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्याने मात्र जास्त आपल्या मानेच्या इथे ताण देऊ नका. पुन्हा स्थिती. दोन्ही पाय जोडलेत हनुवटी जमिनीवर. हातांचे तळवे मांड्यांच्या खाली आहेतच. आता दोन्ही पुन्हा खांदे हलकेसे स्ट्रेच करा वरच्या बाजूने. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. हनुवटी वर उचलायची नाहीये, ती जमिनीवरच असेल. सायटिका आणि पाठीची दुखणी कमी होतात या आसनाच्या अभ्यासाने. श्वास घेतोय, सोडतोय. आपण केलंय शलभासन. हातांचा आधार मांड्यांच्या खाली पॅसिव्ह आहे. सावकाश पाय खाली. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. जाणीव श्वासाची. या आसनामध्ये आपल्या कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो तिथे आपण हालचाल केली होती. आता थोडीशी आपली जी अपर बॉडी आहे तिकडे आपण मुवमेंट करूया. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ठीक आहे. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मूठ वळवून घ्या. आता ही पकड पुन्हा जिथे आपला कमरेचा भाग आहे, पाठीचा मणक्याच्या शेवटचं जे माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहेत. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. तोंड बंद. श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबा. सावकाश उलटचाल करताना कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर. विश्रांती. डोळे मिटलेले आहेतच. श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. तसं आपण आरशामध्ये स्वतःला पाहतो ना, तसंच बंद डोळ्यांनी स्वतःला पाहायचं आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपल्या शरीरामध्ये काही बदल जाणवतायत का? आपलं शरीर अजून किती फ्लेक्झिबल झालेलं आहे हे आपलं आपण तपासायचं आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. कुठला भाग जास्त ताणल्यासारखा वाटत असेल, अवघडल्यासारखा वाटत असेल तर तो मनाने शिथिल करायचा आहे. आपली पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, संपूर्ण उजवा डावा पाय, तिथे असलेले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल करायचे आहेत.
आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल करूया. पोटाचा भाग, आपल्या पोटाच्या आतमध्ये असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी आणि स्नायू शिथिल करूया. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे, शांतपणे त्याचं काम करतंय, तेही शिथिल होत चाललंय. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जमिनीवर विश्रांती घेत आहे, तीही शिथिल आहे. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल आहे, तिथे असलेला महत्वाच्या ग्रंथी शिथिल आहे. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरजीप शिथिल आहे. संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. आपले दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. त्यामध्ये कुठलीही हालचाल नाहीये. स्वस्थपणे आपण विश्रांती घेत आहोत. दिवसभरासाठी जी काही आपल्याला पोषक ऊर्जा लागणार आहे, ती सगळी आपल्याला आता प्राप्त होत आहे. जाणीव श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येतंय. थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. मी माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे, एनर्जाइज होत आहे. आणि माझा घेतलेला श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी माझा श्वास सोडताना माझ्या मनामधली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. या स्थितीतून शारीरिक, मानसिक शांतता आपल्याला प्राप्त झालेली आहे. आत्मविश्वास वाढत चाललाय. हळूहळू आपण या स्थितीतून सावकाश बाहेर पडणार आहोत. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. संपूर्ण आपले हात आणि पाय काढायचे आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच डाव्या कुशीला वळायचे आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय सरळ असतील. त्या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. डोळे मिटलेले आहेतच. दोन्ही पाय फोल्ड करा. हलकेसे दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे.
उजव्या हाताच्या आधाराने व्यस्त स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. साधी मांडी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. काही क्षण इथे थांबा. शयन स्थितीतून आपण बैठक स्थितीमध्ये आलोय. आपल्या रक्ताच्या प्रवाहामध्ये थोडासा बदल होतो. तो जाणवतोय का आपल्याला? हा सूक्ष्म बदल. त्याचं निरीक्षण करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. मन शांत, स्थिर झालेलं आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळून घेतली आहेत. तिथे किंचित दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव, त्या स्पंदनांची जाणीव. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. श्वास भरून घेऊया. ओ. एक श्वास भरून घेऊया. ओ. काही क्षण शांत, आंतरिक सजगता. शरीर मनाच्या या शांत, स्थिर आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपले सगळे वाईट विचार आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमार्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. सॉरी. हरिओम. तर आपला आजचा या महिन्यातला जो वर्ग होता तो आज परिपूर्ण झालेला आहे आणि त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्याच उपस्थितीमुळे हा वर्ग पूर्ण होऊ शकला. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि दुसरी महत्वाची सूचना अशी की पुढच्या महिन्याचा जो वर्ग आहे तो 1 तारखेपासून सुरू होतोय. फक्त टायमिंग मध्ये थोडासा बदल आहे. पुढचा वर्ग जो आहे हा 5:45 ते 5:45 असा होणार आहे.
15 मिनिटं आधी वर्ग आपला सुरू होणार आहे. तो याकरिता की पुढच्या महिन्यापासून आपण योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स सुरू करत आहोत, जो 6 महिन्याचा असणार आहे. स्वतःमध्ये जर बदल घडवायचा असेल किंवा इतरांमध्ये जर तुम्हाला बदल घडवायचा असेल, तर आधी स्वतःमध्ये बदल होणं गरजेचं आहे. म्हणून हा आपण योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स 6 महिन्याचा सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला योग साधनेबद्दलच्या ज्या काही बारीक-सारीक गोष्टी आहेत किंवा थोडंसं डीपमध्ये इथे तुम्हाला अभ्यास करता येईल. स्वतःमध्ये बदल होईल. मग तुम्ही इतरांना सांगू शकता. जेव्हा आपण कारण की हे योगशास्त्र जे आहे, हे स्व-अनुभूती शास्त्र आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये प्रचिती येते, तरच तुम्ही ती दुसऱ्याला सांगू शकता. बरोबर? तर हा आम्ही आता नवीन पुढच्या वर्षापासून म्हणजे नवीन वर्षापासून हा आम्ही उपक्रम हाती घेतलाय. तसंही दुर्वा एज्युकेशनचं जे ध्येय आहे म्हणजे योग साधनेचा प्रसार आणि प्रचार करायचं. तर गेली 3 वर्ष आमची बॅच सुरू आहेच. पण आता थोडंसं एक पुढचं पाऊल घेतोय ते म्हणजे योग शिक्षक प्रमाणपत्र कोर्स म्हणजे जेवढे जास्तीत जास्त चांगले योग शिक्षक घडवता येईल असा आमचा प्रयत्न असेल. आम्ही सुद्धा शिक्षकच आहोत. शिक्षक आहोत म्हणजेच विद्यार्थी आहोत. आम्ही सुद्धा शिकत आहोत आणि तुम्हालाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नक्कीच तुम्ही पण जॉइन व्हा या कोर्समध्ये. तुम्ही जर मेन ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला याची जी काही माहिती आहे ती सर पाठवत राहतीलच. 12वी पास यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन लागणार आहे आणि 6 महिन्याचा हा कोर्स असणार आहे, जो 12 जानेवारीपासून सुरू होत आहे. ठीक आहे. तुमच्याकडे वेळ आहेच. पुढच्या ज्या काही इन डिटेल्स असतील ते सर तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवतीलच. तर आता जर तुम्हाला कोणालाही काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. फक्त तुमचा माईक अनम्यूट करा किंवा हँड राईज करा म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करेन. ओके. ठीक आहे. तर आपण भेटणार आहोत पुढच्या वर्षी 1 तारखेपासून. ठीक आहे. कोणाला जर बाकीची माहिती तर सर तुम्हाला पाठवतीलच ग्रुपवरती. जर कुणाला काही शंका असतील तर चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता किंवा मग नंतर सरांचा नंबर आहेच, त्यावर तुम्ही विचारू शकता. फक्त जर कोणाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट होऊन बोला किंवा हँड राईज करा, माईक म्यूट होत नसेल तर. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या वर्षी. सगळ्यांना नवीन वर्षाच्याही शुभेच्छा इन ॲडव्हान्स आणि आजच्या दिवसाच्याही शुभेच्छा. हरिओम. मीटिंग एंड करते.